नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 13, 14, 15 आणि 16 मार्च या दिवशीचे काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. फर्स्ट क्वेश्चन आहे, 2025चा MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, यशवंत गुप्ता. प्राध्यापक यशवंत गुप्ता यांना 2025चा MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ते नॅशनल सेंटर फॉर रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्स पुणे येथील संचालक आणि प्राध्यापक आहेत. त्यांनी जॉईंट मेट्रोवेव्ह रेडिओ टेलिस्कोप प्रकल्पात महत्त्वाचे योगदान दिलेले आहे. हा पुरस्कार खगोलशास्त्र आणि अंतराळ विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी दिला जातो. हा सन्मान MP बिर्ला प्लॅनेटेरियम कोलकातातर्फे प्रदान केला जातो. रेडिओ ॲस्ट्रोफिजिक्समधील संशोधन आणि आंतरराष्ट्रीय सहकार्यासाठी त्यांची निवड करण्यात आलेली आहे. कोणाची? तर प्राध्यापक यशवंत गुप्ता यांची. तर कोणता पुरस्कार देण्यात आलेला आहे त्यांना? तर 2025 सालासाठीचा MP बिर्ला मेमोरियल पुरस्कार. हा पुरस्कार 1993 मध्ये सुरू झाला असून तो दर 2 वर्षांनी दिला जातो. नेक्स्ट आहे, फोर्ब्सच्या 2026च्या जगातील अब्जाधीशांच्या यादीनुसार सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश कोण बनले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सूर्या मिधा. सूर्या मिधा यांचा फोर्ब्सच्या 2026च्या जागतिक अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे. त्यांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश होण्याचा मान मिळवला आहे. त्यांनी मार्क झुकरबर्ग यांचा 23व्या वर्षीचा विक्रम मोडलेला आहे. म्हणजे याआधी मार्क झुकरबर्ग हे 23व्या वर्षी स्वयंनिर्मित अब्जाधीश झालेले होते, तर आता तो विक्रम मोडलेला आहे. कोणी? सूर्या मिधा यांनी. ते 22व्या वर्षी जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित अब्जाधीश बनलेले आहेत. त्यांची एकूण संपत्ती सुमारे $2.2 अब्ज इतकी आहे. ते मार्कॉर या AI आधारित भरती स्टार्टअपचे सहसंस्थापक आहेत. या कंपनीचे मूल्य सुमारे $10 अब्ज इतके आहे. त्यांचे सहसंस्थापक ब्रेंडन फुडी आणि आदर्श हिरेमठ हे देखील 22 वर्षांचेच असून या यादीत समाविष्ट आहेत. म्हणजे तिघांची नावे यादीमध्ये समाविष्ट आहेत. या तिन्ही संस्थापक 22 वर्षांचे जरी असले तरी सूर्या मिधा हे त्यांच्यातील सर्वात तरुण असल्याने त्यांना हा विक्रम मिळालेला आहे. लुआना लोपेज लारा या कॅल्सी कंपनीच्या सहसंस्थापिका असून त्या 29व्या वर्षी जगातील सर्वात तरुण स्वयंनिर्मित महिला अब्जाधीश ठरलेले आहेत. नेक्स्ट आहे, भारताचा 94वा ग्रँडमास्टर कोण बनला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मयंक चक्रवर्ती. आसामचा 17 वर्षीय बुद्धिबळपटू मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. मयंक हा केवळ आसामचाच नव्हे तर संपूर्ण ईशान्य भारताचा पहिला ग्रँडमास्टर ठरला आहे. त्याने मार्च 2026 मध्ये स्वीडन येथील हॉटेल स्टॉकहोम नॉर्थ बाय फर्स्ट हॉटेल सेंट टॅलेंट या 8व्या GM बुद्धिबळ स्पर्धेत आपला अंतिम ग्रँडमास्टर नॉर्म पूर्ण केलेला आहे. त्याने या स्पर्धेत 9 पैकी 7 गुण मिळवून पहिले स्थान पटकावले आणि ग्रँडमास्टर होण्यासाठी आवश्यक असलेला 250 येलो रेटिंगचा टप्पा देखील पार केलेला आहे. बघा, 90वा ग्रँडमास्टर ठरला इलम पार्थियार, 91वा आहे VS राहुल, 92वा ग्रँडमास्टर आहे आर्यन वासनीय, 93वा ग्रँडमास्टर आहे आरव डेंगला आणि आता 94वा कोण झालेला आहे? तर मयंक चक्रवर्ती. नेक्स्ट आहे, राष्ट्रीय शेअर बाजारावर ULB ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड सूचीबद्ध करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती बनलेली आहे? बघा, प्रश्न काय आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारावर ULB ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड सूचीबद्ध करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती बनली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नाशिक महानगरपालिका. नाशिक महानगरपालिका ही नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर ULB ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड्स सूचीबद्ध करणारी महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. 9 मार्च 2026 रोजी मुंबईतील नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बॉन्डचे लिस्टिंग करण्यात आले. या ग्रीन बॉन्ड्सच्या माध्यमातून महानगरपालिकेने 200 कोटी रुपयांचा निधी उभारला आहे. या इश्यूला गुंतवणूकदाराकडून मोठा प्रतिसाद मिळालेला असून तो 5.24 पट ओव्हर सबस्क्राईब झालेला आहे. या निधीचा वापर मुकणे धरण जलपुरवठा योजना आणि सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी शाश्वत पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी केला जाणार आहे. नाशिक ही अशा प्रकारचे बॉन्ड सूचीबद्ध करणारी महाराष्ट्रातील पहिली अर्बन लोकल बॉडी ठरलेली आहे. या यशामुळे अमृत 2.0 अंतर्गत नाशिक महानगरपालिकेला 20 कोटी रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे. या ग्रीन बॉन्ड्समधील निधी केवळ पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरणे बंधनकारक आहे.
एकाच आर्थिक वर्षात खाजगी प्लेसमेंट आणि सार्वजनिक इश्यू या दोन्ही मार्गांनी बॉन्ड्स जारी करणारी नाशिक ही देशातील पहिली महानगरपालिका ठरलेली आहे. नेक्स्ट आहे भारतातील पहिला सूक्ष्म शैवाल आधारित हवा शुद्धीकरण टावर कोठे स्थापित करण्यात आला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नवी दिल्ली या ठिकाणी. भारतातील पहिला सूक्ष्म शैवाल म्हणजेच मायक्रो अल्गो आधारित हवा शुद्धीकरण टावर नवी दिल्ली येथे स्थापित करण्यात आलेला आहे. या टावरला काय नाव आहे देण्यात आलेले आहे तर प्युअर एअर टॉवर असे नाव देण्यात आलेले आहे. हा टावर दिल्लीतील एरोसिटी हायवे कॉरिडॉर येथील रस्त्याच्या दुभाजकावर उभारण्यात आला आहे. हा टावर IIT मद्रासच्या कार्बेलियम स्टार्टअपने विकसित केलेला आहे. या प्रकल्पाचा मुख्य उद्देश शहरी वायू प्रदूषण कमी करणे हा आहे. या टावरमध्ये जैवतंत्रज्ञानावर आधारित प्रणाली वापरण्यात आलेली आहे. सूक्ष्म शैवाल प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड आणि सूक्ष्मकण शोषून घेतात. या प्रक्रियेमुळे शुद्ध ऑक्सिजन पुन्हा हवेत सोडला जातो. हा टावर पारंपरिक स्मॉग टॉवरपेक्षा वेगळा असून जैविक पद्धतीवर आधारित आहे. एका टावरची क्षमता साधारणपणे 15 मोठ्या झाडांच्या बरोबरीची आहे. नेक्स्ट आहे 2025 सालचा BCCI वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शुभमन गिल याची. BCCI तर्फे नमन पुरस्कार 2026 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत देण्यात आलेले आहेत. तर बघा हे पुरस्कार आहेत हे 2024-25 हंगामातील उत्कृष्ट कामगिरीसाठी खेळाडूंना देण्यात आलेले आहेत. तर बघा हे पुरस्कार कोणते आहेत? पॉली उमग्रेगर पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूसाठी दिला जातो. हा पुरस्कार देण्यात आलेला आहे शुभमन गिल याला. दुसरा आहे बघा सर्वोत्कृष्ट महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू स्मृती मानधना 5व्या वेळा हा पुरस्कार मिळालेला आहे. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण पुरुष हा पुरस्कार देण्यात आलेला आहे हर्षित राणा. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पदार्पण महिला एन श्री चरणी. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना. महिला जीवनगौरव पुरस्कार मिथाली राज यांना देण्यात आलेला आहे. माधवराव सिंधिया पुरस्कार सर्वाधिक बळी रणजीमध्ये देण्यात आलेला हा पुरस्कार आहे बघा हर्ष दुबे विदर्भाचा खेळाडू आहे. लाला अमरनाथ पुरस्कार सर्वोत्कृष्ट ऑलराऊंडर रणजी ट्रॉफीसाठी हर्ष दुबे. लाला अमरनाथ पुरस्कार मर्यादित षटक ऑलराऊंडर आयुष म्हात्रे मुंबई. जगमोहन दालमिया ट्रॉफी महिला ज्युनियरसाठी देण्यात आलेला इरा जाधव यांना. जगमोहन दालमिया ट्रॉफी महिला सिनियरसाठी शेफाली वर्मा. सर्वोत्कृष्ट राज्य संघ मुंबई क्रिकेट असोसिएशन. नेक्स्ट आहे हवेची गुणवत्ता आणि तलावांचे आरोग्य तपासण्यासाठी लेक अँड इयर वॉच उपक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गुजरात राज्याने सुरू केलेला आहे. लेक अँड इयर वॉच हा उपक्रम गुजरात राज्य सरकारने सुरू केलेला आहे. मार्च 2026 मध्ये मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या नेतृत्वाखाली गुजरात शहरी विकास अभियान यांनी या उपक्रमाची घोषणा केली. याचा उद्देश आहे शहरातील तलावांचे आरोग्य म्हणजेच पाण्याची गुणवत्ता आणि हवेची गुणवत्ता यांचे रिअल टाइम निरीक्षण करणे. तलावांच्या देखरेखीसाठी सॅटेलाइट तंत्रज्ञानाचा वापर, गाळ, शेवाळ आणि कचऱ्याचे विश्लेषण केले जाईल. 17 महानगरपालिका आणि 152 नगरपालिका क्षेत्रांमध्ये प्रकल्प राबवला जाणार आहे. हवेची गुणवत्ता खालावल्यास किंवा तलावातील प्रदूषण वाढल्यास संबंधित विभागांना त्वरित ऑटोमेटेड अलर्ट मिळतील. यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. हा प्रकल्प शहरी विकास आणि शहरी गृहनिर्माण विभागांतर्गत गुजरात शहरी विकास मिशनद्वारे राबवण्यात येईल. नेक्स्ट आहे भारतातील पहिले स्वदेशी उभयचर ड्रोन अवतार कोणत्या स्टार्टअप कंपनीने सादर केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टम्स. भारतातील पहिले स्वदेशी उभयचर ड्रोन अवतार सादर करण्यात आलेले आहे. हे ड्रोन ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टम्स या बेंगळुरू स्थित स्टार्टअपने विकसित केलेले आहे. अवतारचा लॉंग फॉर्म काय होतो बघा एम्फिबियस व्हेइकल फॉर ऑटोनॉमस टॅक्टिकल एरियल अँड ॲक्वाटिक रिकॉन्सिन्स. हे ड्रोन हवेत उडू शकते, पाण्यावर उतरू शकते आणि खाली जाऊन कार्य करू शकते, त्यामुळे हे उभयचर आहे. हे ड्रोन कार्बन फायबर पासून तयार केले असून समुद्री खाऱ्या पाण्यापासून संरक्षणासाठी विशेष कोटिंग करण्यात आलेली आहे. याचा उपयोग सागरी सुरक्षा, बंदर संरक्षण, पाईपलाईन केबल तपासणी आणि शोध व बचाव मोहिमांसाठी केला जाऊ शकतो. तसेच हे ड्रोन निगराणी, आपत्ती व्यवस्थापन आणि जलस्रोत निरीक्षणासाठी उपयुक्त आहे. बघा हे ड्रोन उभयचर का आहे तर हे हवेत उडू शकते, पाण्यावर उतरू शकते आणि पाण्याखालीही जाऊन कार्य करू शकते, म्हणून हे उभयचर आहे. नाव काय आहे? अवतार. आणि हे कोणी विकसित केलेले आहे तर ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टम या बेंगळुरू स्थित स्टार्टअपने. नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या पूर्णपणे स्वयंचलित बल्क टर्मिनलचे उद्घाटन कोठे झाले आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 हल्दिया पश्चिम बंगाल. भारतातील पहिले पूर्णपणे स्वयंचलित बल्क टर्मिनल हल्दिया पश्चिम बंगाल येथे सुरू करण्यात आलेले आहे. नरेंद्र मोदी यांनी 14 मार्च 2026 रोजी हल्दिया बल्क टर्मिनलचे उद्घाटन केलेले आहे. हे टर्मिनल श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्टच्या हल्दिया डॉक कॉम्प्लेक्समध्ये हुगळी नदीच्या पश्चिम तीरावर स्थित आहे. हा प्रकल्प अदानी स्पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोनद्वारे डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर मॉडेलवर विकसित करण्यात आलेला आहे. या टर्मिनलची वार्षिक माल हाताळण्याची क्षमता 4 दशलक्ष मेट्रिक टन एवढी आहे. हे टर्मिनल प्रामुख्याने कोळसा, खनिजे आणि इतर ड्राय बल्क माल हाताळण्यासाठी वापरले जाणार आहे. या टर्मिनलमध्ये 2000 टन क्षमतेची रेल्वे वॅगन लोडिंग सिस्टीम बसवण्यात आलेली आहे. तसेच 1.54 किलोमीटर लांबीची समर्पित रेल्वे लाईन उपलब्ध आहे, ज्यामुळे माल थेट जहाजातून रेल्वेमध्ये भरला जातो. या प्रणालीमुळे माल हाताळणीचा वेळ कमी होतो आणि लॉजिस्टिक्स खर्चात बचत होते. हा प्रकल्प सागरमाला आणि PM गतिशक्ती योजनेचा भाग असून पूर्व भारतातील उद्योगांना चालना देणार आहे. नेक्स्ट आहे 5 वर्षानंतर अमेरिकेत नवीन तेल रिफायनरी उभारण्यात येत असून यात कोणती भारतीय कंपनी गुंतवणूक करत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिलायन्स इंडस्ट्रीज. अमेरिकेत 50 वर्षांनंतर उभारण्यात येणारी पहिली नवीन तेल रिफायनरीमध्ये भारताची रिलायन्स इंडस्ट्रीज गुंतवणूक करणार आहे. हा प्रकल्प मार्च 2026 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केला. कराराची किंमत आहे $300 अब्ज म्हणजे सुमारे 27.6 लाख कोटी रुपये. अमेरिकेतील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठा करार मानला जात आहे. रिफायनरी टेक्सास राज्यातील ब्राउन्सविले पोर्टवर उभारली जाणार आहे. यामध्ये भागीदार कंपनी बघा रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अमेरिकन कंपनी अमेरिका फर्स्ट रिफायनरी यांची संयुक्त भागीदारी असणार आहे. ही रिफायनरी दिवसाला 1,60,000 ते 1,68,000 बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया करू शकेल. ही रिफायनरी मुख्यत्वे शेल ऑइलवर प्रक्रिया करण्यासाठी डिझाईन केली आहे. रिफायनरीला जगातील सर्वात स्वच्छ रिफायनरी म्हणून विकसित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. रिलायन्सने या रिफायनरीमधून उत्पादित तेल खरेदी आणि वितरणासाठी 20 वर्षांचा व्यावसायिक करार केलेला आहे. नेक्स्ट आहे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान लागू करणारे भारतातील पहिले बंदर कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 VO चिदंबरनार बंदर. तमिळनाडू राज्यातील तुतीकोरीन येथील VO चिदंबरनार बंदर हे डिजिटल ट्विन तंत्रज्ञान लागू करणारे भारतातील पहिले प्रमुख बंदर ठरले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन 13 मार्च 2026 रोजी सर्बानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आले. डिजिटल ट्विन तंत्रज्ञान म्हणजे भौतिक पायाभूत सुविधा, मालमत्ता आणि ऑपरेशन्सची रिअल टाइम डेटावर आधारित आभासी प्रतिकृती होय. या प्रणालीमध्ये IoT सेन्सर्स, GPS ट्रॅकिंग, LiDAR मॅपिंग, ड्रोन इमेजिंग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांचा वापर करण्यात आलेला आहे. या तंत्रज्ञानामुळे जहाजांचा टर्नअराउंड वेळ सुमारे 25% कमी होण्यास मदत होणार आहे. यामुळे बंदरावरील माल हाताळणी आणि जहाजांच्या हालचालींचे रिअल टाइम निरीक्षण शक्य होईल. संभाव्य तांत्रिक बिघाड आधीच ओळखून प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स करणे सुलभ होईल. या तंत्रज्ञानामुळे ऊर्जेचा वापर कमी होऊन कार्बन उत्सर्जन घटवण्यास मदत होईल, जे अमृतकाल विजन 2047 शी सुसंगत आहे. या उपक्रमामुळे VO चिदंबरनार बंदर हे जागतिक दर्जाच्या स्मार्ट पोर्ट्समध्ये समाविष्ट झालेले आहे. नेक्स्ट आहे कार्यात्मक साक्षर बनलेला भारतातील दुसरा केंद्रशासित प्रदेश कोणता ठरला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 चंदीगड. चंदीगड हा लडाखनंतर दुसरा केंद्रशासित प्रदेश कार्यात्मक साक्षर बनलेला आहे. चंदीगडचे प्रशासक गुलाबचंद कटारिया यांनी 10 मार्च 2026 रोजी चंदीगडला पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित केले. चंदीगडने 99.93% साक्षरता दर साध्य केला आहे. पूर्वी हा दर 93.60% होता. हे यश उल्हास म्हणजेच नवभारत साक्षरता कार्यक्रम याच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे मिळालेले आहे. चंदीगडमध्ये महिला साक्षरतेचे प्रमाण 99.89% वर पोहोचलेले आहे. लडाख हा 2024 मध्ये कार्यात्मक साक्षर होणारा पहिला केंद्रशासित प्रदेश ठरलेला आहे आणि आता दुसरा ठरलेला आहे मार्च 2026 मध्ये चंदीगड. तर बघा कार्यात्मक साक्षर राज्य कोणते आहेत? तर पहिली आहे मिझोराम, दुसरी आहे गोवा, तिसरी आहे त्रिपुरा आणि चौथी आहे हिमाचल प्रदेश. नेक्स्ट आहे सर्वोच्च न्यायालयाकडून निष्क्रिय मरणासाठी परवानगी मिळालेली पहिली व्यक्ती कोण आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हरीश राणा. 11 मार्च 2026 रोजी सर्वोच्च न्यायालयाने हरीश राणा यांच्या प्रकरणात निष्क्रिय इच्छामरण घेण्यास परवानगी दिली. हरीश राणा यांचे वय होते 31 वर्ष. हरीश राणा हे गेल्या 11 वर्षापासून व्हेजिटेटिव्ह स्टेट्समध्ये होते. 2013 मध्ये पडून मेंदूला गंभीर दुखापत झाली होती, ज्यामुळे ते अंथरुणाला खिळून होते. 24 मार्च 2026 रोजी हरीश राणा यांचे एम्स रुग्णालयामध्ये निधन झाले. कशामुळे झाले? तर त्यांना ती परमिशन दिलेली होती निष्क्रिय इच्छामरण.
रुग्णाचे जगणे फक्त तांत्रिक आधारावर चालू आहे आणि सुधारणा होण्याची शक्यता नाही, त्यामुळे सन्मानाने मृत्यू घेण्याचा अधिकार आहे. लाईफ सपोर्ट किंवा कृत्रिम अन्नपुरवठा बंद करण्यास परवानगी, ज्यामुळे नैसर्गिक मृत्यू होईल. भारतात 2018 मध्ये कॉमन कॉज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निष्क्रिय इच्छामरणाला कायदेशीर मान्यता दिली होती. हरीश राणा या प्रकाराचे मोठे उदाहरण ठरले. तर बघा, निष्क्रिय इच्छामरण म्हणजे काय, तर त्यांचं जे ऑक्सिजन आहे ते काढायचे आणि त्यांचं जे जेवण आहे ते अन्नपुरवठा त्यांचा बंद करायचा, त्यामुळे त्यांचा नैसर्गिक मृत्यू होऊ शकतो. न्यायमूर्ती जे.बी. परडीवाला आणि के.व्ही. विश्वनाथन यांच्या खंडपीठाने भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 21 अंतर्गत निर्णय दिला, जो सन्मानाने मरण्याचा अधिकार सुनिश्चित करतो. भारतात सक्रिय इच्छामरण बेकायदेशीर आहे, म्हणजेच इंजेक्शन किंवा औषधाने मृत्यू देणे कायदेशीर नाही, हे बेकायदेशीर आहे. हरीश राणाचे प्रकरण भारतामध्ये थेट निष्क्रिय इच्छामरणासाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिलेल्या पहिल्या प्रकरणांपैकी एक आहे. नेक्स्ट आहे, अलीकडेच इंग्लंडच्या कोणत्या फुटबॉलपटूने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, काईल वॉकर. इंग्लंडचा फुटबॉलपटू काईल वॉकरने मार्च 2026 मध्ये आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली आहे. काईल 2021 आणि 2024 मध्ये युरोपियन चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघाचा भाग होता. काईलने 96 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून तो 5 प्रमुख स्पर्धांमध्ये सहभागी झाला आहे. वॉकरने आपल्या देशासाठी शेवटचा मैत्रीपूर्ण सामना 2025 मध्ये सेनेगल विरुद्ध खेळला होता. काईल याने 2011 ते 2025 पर्यंत इंग्लंडच्या राष्ट्रीय फुटबॉल संघाकडून खेळलेले आहेत. नेक्स्ट आहे, राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026 कोणत्या संस्थेने प्रसिद्ध केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, नीती आयोग. अहवालाचे नाव आहे राजकोषीय आरोग्य निर्देशांक 2026, फिक्सल हेल्थ इंडेक्स 2026. जारी करणारी संस्था आहे नीती आयोग. 11 मार्च 2026 रोजी हा निर्देशांक जाहीर करण्यात आलेला आहे. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी छिब्बर यांनी हा अहवाल जारी केलेला आहे. 2026 मधील या निर्देशांकाची दुसरी आवृत्ती आहे. यासाठी आधारभूत वर्ष आहे आर्थिक वर्ष 2023-24. हा निर्देशांक जाहीर करण्याचा उद्दिष्ट काय आहे, तर राज्यांच्या आर्थिक सामर्थ्याचे तुलनात्मक मूल्यांकन करणे आणि वित्तीय आरोग्याचे मूल्यमापन करणे. याचे मुख्य वैशिष्ट्य आहे खर्चाची गुणवत्ता, महसूल जमा क्षमता, राजकोषीय शिस्त, कर्ज निर्देशांक आणि कर्जाची शाश्वतता या 5 स्तंभावर आधारित मूल्यांकन केले जाते. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेले आहे ओडिशा. सलग दुसऱ्या वर्षी ओडिशा हे सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेले आहे. 73.1 गुणांसह अव्वल स्थानावरती आहे. त्यानंतर गोवा आणि झारखंड या राज्यांचा क्रमांक लागतो. आघाडीच्या राज्यांमध्ये कोणत्या राज्यांचा समावेश झालेला आहे बघा, गुजरात, महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक. परफॉर्मर श्रेणीमध्ये समावेश झालेले राज्य आहेत मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, तमिळनाडू आणि राजस्थान. ॲस्पिरेशनल श्रेणीमध्ये समावेश झालेले राज्य आहेत पश्चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेश आणि पंजाब. 18 राज्य आहेत. बाकी दुसरा विभाग आहे बघा, ईशान्य आणि हिमालयन राज्य. यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य ठरलेले आहे अरुणाचल प्रदेश. त्यानंतर उत्तराखंड आणि त्रिपुरा यांचा नंबर लागतो. परफॉर्मन्स श्रेणीमध्ये आसाम, मेघालय, मिझोराम, सिक्कीम आणि त्रिपुरा या राज्यांचा समावेश झालेला आहे. ॲस्पायरिंग श्रेणीमध्ये हिमाचल प्रदेश आणि मणिपूर, नागालँड या राज्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे, देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली बँक कोणती ठरली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बँक ऑफ बडोदा. देशांतर्गत ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड जारी करणारी भारतातील पहिली बँक बँक ऑफ बडोदा ठरलेली आहे. बँकेने मार्च 2026 मध्ये या ग्रीन बॉन्ड्सद्वारे 10,000 कोटी रुपयांचे भांडवल यशस्वीरित्या उभारले आहे. बॉन्ड्सचा कालावधी 7 वर्ष असून वार्षिक व्याजदर 7.10% निश्चित करण्यात आला आहे. हा निधी केवळ शाश्वत आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे, जसे की सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, हरित पायाभूत सुविधा. बॉन्ड्सना केअर रेटिंग्ज आणि ICRA कडून AAA म्हणजे स्टेबल रेटिंग मिळाले आहे, जे गुंतवणुकीसाठी अत्यंत सुरक्षित मानले जाते. हे बॉन्ड्स नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या इलेक्ट्रॉनिक बुक प्रोव्हायडर प्लॅटफॉर्मद्वारे सूचीबद्ध केले आहेत. कोणत्याही भारतीय बँकेने देशांतर्गत बाजारात अशा प्रकारचे ग्रीन इन्फ्रास्ट्रक्चर बॉन्ड्स जारी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नेक्स्ट आहे, RBIद्वारे डिजिटल पेमेंट्स जागरूकता सप्ताह कधी साजरा करण्यात आला? याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 9 ते 15 मार्च. डिजिटल पेमेंट्स जागरूकता सप्ताह 2026 भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे 9 ते 15 मार्च 2026 दरम्यान साजरा केला. तर बघा, 2026 मधील ही 6वी आवृत्ती होती. हा सप्ताह RBIच्या हर पेमेंट डिजिटल मोहिमेचा एक भाग होता. 2026 ची संकल्पना होती सुरक्षित डिजिटल पेमेंट. घोषवाक्य होते थोडा ध्यान से.
आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी महाराष्ट्रात डिजिटल पेमेंट जागरूकता कार्यक्रम सुरू केला, ज्याचा उद्देश ग्रामीण आणि निमशहरी भागातील 10 लाख सहभागींपर्यंत पोहोचवणे हा होता. नेक्स्ट आहे 12 ते 14 मार्च 2026 महिला कृषी अन्न प्रणाली परिषद कोठे आयोजित करण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 नवी दिल्ली या ठिकाणी. 12 ते 14 मार्च 2026 दरम्यान कृषी अन्न प्रणालीमधील महिलांच्या भूमिकेवरील जागतिक परिषद नवी दिल्ली येथे पार पडली. ही परिषद भारतीय कृषी संशोधन परिषद कन्व्हेन्शन सेंटर येथे झाली. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 12 मार्च 2026 रोजी परिषदेचे उद्घाटन केले. परिषदेची संकल्पना होती प्रगतीला चालना देणे, नवीन शिखरे गाठणे. उद्देश होता कृषी अन्न प्रणालीतील महिलांच्या योगदानाची दखल घेणे, त्यांचे सक्षमीकरण करणे आणि शाश्वत शेतीत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी धोरणात्मक चर्चा करणे. ICAR, कृषी विज्ञान प्रगती ट्रस्ट आणि आंतरराष्ट्रीय कृषी संशोधन सल्लागार गट यांनी परिषद संयुक्तपणे आयोजित केली होती. ही परिषद संयुक्त राष्ट्रांनी घोषित आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष 2026च्या निमित्ताने आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट आहे पहिल्या नॅशनल कोल्ड वॉटर फिशरीज परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर. पहिल्या नॅशनल कोल्ड वॉटर फिशरीज परिषदेचे आयोजन जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर या ठिकाणी करण्यात आले. ही परिषद डल लेकच्या काठावर असलेल्या शेर काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर येथे पार पडली. परिषद 14 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आली. भारत सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने ही पहिली राष्ट्रीय परिषद आयोजित केली. केंद्रीय मत्स्य व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग, जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे उपस्थित होते. हिमालयातील आणि डोंगराळ राज्यांमधील थंड पाण्यातील मत्स्य व्यवसायाचा शाश्वत विकास साधणे आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे हा याचा मुख्य हेतू होता. परिषदेमध्ये थंड पाण्यातील मत्स्यपालन विकासासाठी आदर्श मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आलेली आहेत. नेक्स्ट आहे कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राहुल द्रविड. 2026चा कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना संयुक्तपणे प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार 15 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे BCCIच्या नमन पुरस्कार सोहळ्यात देण्यात आलेला आहे. राहुल द्रविड यांना खेळाडू म्हणून 24,000 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय धावा आणि प्रशिक्षक म्हणून भारताला 2024चा T20 विश्वचषक जिंकून देण्यात केलेल्या योगदानासाठी सन्मानित करण्यात आले आहे. रॉजर बिन्नी यांना 1983च्या विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आणि क्रिकेट प्रशासक म्हणून दिलेल्या योगदानासाठी गौरवण्यात आले. तसेच मिथाली राज यांनाही महिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार हा BCCI कडून दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. हा पुरस्कार भारताचे पहिले कसोटी कर्णधार कर्नल CK नायडू यांच्या नावाने दिला जातो. हा पुरस्कार सर्वप्रथम 1994 साली प्रदान करण्यात आला. याचे पहिले विजेते भारतीय क्रिकेटपटू लाला अमरनाथ हे होते. या पुरस्कारात एक चषक, प्रशस्तीपत्र आणि 25 लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले जाते. अलीकडील विजेते बघा, 2023 मध्ये हा पुरस्कार फारुख इंजिनियर आणि रवी शास्त्री यांना देण्यात आला होता. 2024 मध्ये हा पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना देण्यात आला आणि आता 2025चा पुरस्कार राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी यांना देण्यात आलेला आहे. नेक्स्ट आहे M जगदेश कुमार यांची कोणत्या संस्थेच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 IIM कलकत्ता. मार्च 2026 मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे माजी अध्यक्ष प्रोफेसर M जगदेश कुमार यांची IIM कलकत्ताच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची ही नियुक्ती 4 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. त्यांनी श्रीकृष्ण कुलकर्णी यांची जागा घेतली, ज्यांचा कार्यकाळ ऑक्टोबर 2024 मध्ये संपला होता. जगदेश कुमार हे 2022 ते 2025 या कालावधीत विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. IIT दिल्लीतील प्राध्यापक आणि JNU चे कुलगुरू म्हणूनही त्यांनी काम केलेले आहे. IIM कलकत्ता ही देशातील पहिली IIM संस्था आहे. नेक्स्ट आहे 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स अवॉर्डने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जयंत चौधरी. 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स ऑनर्स अंतर्गत केंद्रीय राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्यासह 7 भारतीयांना आउटस्टँडिंग अचिव्हर्स म्हणून सन्मानित करण्यात आले. हा सोहळा नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड ॲल्युमिनी युनियन UKद्वारे ब्रिटिश सरकार आणि ब्रिटिश कौन्सिलच्या सहकार्याने लंडनमध्ये आयोजित करण्यात आला. पुरस्काराचा उद्देश ब्रिटनमधील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेतलेल्या आणि विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या भारतीय माजी विद्यार्थ्यांचा गौरव करणे हा आहे. आता बघा, हे प्रमुख 7 विजेते कोण आहेत? जयंत चौधरी, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री,
करण गोकानी प्रसिद्ध शेफ आहेत, लेखक आणि हॉपर्स रेस्टॉरंटचे सहसंस्थापक. राजेश तलवार जागतिक धोरण लेखक आणि संयुक्त राष्ट्रांचे माजी अधिकारी. डॉक्टर सुचिन बजाज उजाला सिग्नस हेल्थकेअर नेटवर्कचे संस्थापक. नीती पॉल कार्यकारी सल्लागार आणि धोरण तज्ज्ञ. डॉक्टर अरुण प्रसाद रोबोटिक सर्जन, जगातील पहिल्या रोबोटिक मिनी गॅस्ट्रिक बायपासचे श्रेय यांना जाते. आदित्य तिवारी लेखक, पत्रकार आणि अपंगत्व समावेशकता पुरस्कर्ते. तर ह्या 7 जणांना 2026च्या इंडिया UK अचिव्हर्स ऑनर्स या पुरस्काराने सन्मान करण्यात आलेले आहे. तसेच या व्यतिरिक्त बघा ब्रिटिश कौन्सिल स्टडी UK ॲल्युमिनी अवॉर्ड्स 2026चे विजेते जाहीर झालेले आहेत, ज्यामध्ये मेघना सिंगानिया, अमल धल्ल आणि पवन कुमार श्रीराम या रिचा रॉय यांचा समावेश आहे. नेक्स्ट आहे महिला सक्षमीकरण आयोगाच्या 17व्या सत्रात भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सावित्री ठाकूर. संयुक्त राष्ट्रांच्या महिला सक्षमीकरण आयोगाच्या 17व्या सत्रात भारताचे प्रतिनिधित्व केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती सावित्री ठाकूर यांनी केले. हे सत्र 9 ते 19 मार्च 2026 या कालावधीत न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात आयोजित करण्यात आले होते. 10 मार्च 2026 रोजी सावित्री ठाकूर यांनी भारताचे राष्ट्रीय निवेदन सादर केले. यामध्ये त्यांनी भारताच्या महिलांच्या नेतृत्वाखालील विकास या संकल्पनेवर आणि सबका साथ सबका विकास या तत्त्वावर भर दिला. महिलांच्या स्थितीवरील आयोग ही संयुक्त राष्ट्रांची प्रमुख जागतिक आंतरशासकीय संस्था आहे, जी विशेषतः लैंगिक समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्य करते. महिलांचे हक्क, जागतिक मानके आणि धोरणांवर चर्चा करण्यासाठी दरवर्षी न्यूयॉर्कमध्ये या आयोगाची बैठक घेतली जाते. स्थापना झालेली आहे 21 जून 1946 रोजी. संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेद्वारे याची स्थापना करण्यात आलेली आहे. नेक्स्ट आहे परदेशात नोकरीच्या संधीसाठी आवश्यक भाषा आणि कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणती संस्था स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महिमा. महाराष्ट्र सरकारने परदेशात नोकरीच्या संधी शोधणाऱ्या तरुणांसाठी महिमा ही शिखर संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही पूर्णतः सरकारी मालकीची नफा न मिळवणारी कंपनी असेल आणि कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत काम करेल. तरुणांना परदेशातील नोकरीसाठी आवश्यक विदेशी भाषा कौशल्य प्रशिक्षण आणि त्या देशाची संस्कृती यावर मार्गदर्शन दिले जाईल. यामध्ये जर्मन, जपानी, फ्रेंच या भाषा शिकवण्यात येतील. हा उपक्रम जागतिक बँकेच्या सहकार्याने राबवल्या जाणाऱ्या दक्ष या प्रकल्पाचा भाग आहे. भाषा प्रशिक्षणासोबतच कागदपत्र पडताळणी, व्हिसा सहाय्य, समुपदेशन तसेच गरज पडल्यास आर्थिक मदत किंवा शिष्यवृत्ती मिळवून देण्याचे काम केले जाईल. राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 9 दिशा केंद्रे स्थापन केली जातील, जेथे स्थानिक पातळीवर मार्गदर्शन मिळणार आहे. मुंबईमध्ये स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय कौशल्य विकास प्रबोधिनी सुरू करण्यात आली असून जर्मन आणि जपानी भाषांचे प्रशिक्षण आधी सुरू झालेले आहे. नेक्स्ट आहे येसमंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय कोण ठरल्या आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर कृती कारंत. डॉक्टर कृती कारंत या सेंटर फॉर वाईल्ड लाईफ स्टडीज बेंगळुरू या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्या लंडनमधील रॉयल जिओग्राफिकल सोसायटीकडून येसमंड बी मार्टिन रॉयल जिओग्राफिकल सोसायटी पुरस्कार जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. डॉक्टर कारंत या पुरस्काराच्या पहिल्या आशियाई विजेत्याही आहेत. त्यांना हा पुरस्कार वन्यजीव संवर्धन आणि पर्यावरणावरील मानवी हस्तक्षेपाच्या अभ्यासासाठी प्रदान केला गेला. 2026चा हा पुरस्कार त्यांनी रॉयल बॉटनिक गार्डन्सचे सायन्स डायरेक्टर प्रोफेसर अलेक्झांडर अँटोनेली यांच्यासोबत संयुक्तपणे मिळवलेला आहे. म्हणजे हा दोघांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. पुरस्कार वितरण 13 एप्रिल 2026 रोजी लंडनमध्ये एका विशेष सोहळ्यात करण्यात येणार आहे. नेक्स्ट आहे कोणत्या राज्याने 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केली? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 महाराष्ट्र. महाराष्ट्र राज्याने 2026-27 हे वर्ष सामाजिक समता आणि समरसता वर्ष म्हणून साजरे करण्याची घोषणा केलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरणा घेतलेली आहे. याचा उद्देश आहे बघा समाजातील सर्व घटकांमध्ये समता, बंधुभाव आणि सामाजिक एकता प्रस्थापित करणे. घोषणाकार ही घोषणा मार्च 2026 मध्ये राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना करण्यात आली. या वर्षात राज्यभर विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, ज्यामुळे महापुरुषांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवता येतील. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने इराणच्या महिला फुटबॉल संघातील 7 खेळाडूंना मानवतावादी व्हिसा दिला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया सरकारने इराणच्या महिला फुटबॉल संघातील 7 सदस्यांना मानवतावादी व्हिसा मंजूर केला आहे. या 7 सदस्यांमध्ये 6 खेळाडू आणि 1 सपोर्ट स्टाफचा समावेश आहे.
मार्च 2026मध्ये AFC महिला आशिया चषक स्पर्धेदरम्यान इराणी खेळाडूंनी सामन्यापूर्वी राष्ट्रगीत गाण्यास नकार दिला होता. राष्ट्रगीत न गाऊन त्यांनी इराणमधील सरकारचा निषेध दर्शवला होता. या कृतीनंतर इराणमधील सरकारी माध्यमांनी त्यांना देशद्रोही ठरवले, ज्यामुळे मायदेशी परतल्यावर अटकेची किंवा शिक्षेची भीती निर्माण झालेली होती. खेळाडूंच्या सुरक्षेचा विचार करून टोनी बर्क यांनी सुरुवातीला 5 खेळाडूंना आणि नंतर आणखी 2 सदस्यांना व्हिसा मंजूर केलेला आहे. या मानवतावादी व्हिसा अंतर्गत त्यांना ऑस्ट्रेलियात राहण्याची, काम करण्याची आणि वैद्यकीय सुविधा घेण्याची परवानगी मिळाली आहे. मानवतावादी व्हिसा सामान्यतः गंभीर आजार, युद्ध, मानवाधिकार उल्लंघन किंवा छळ यासारख्या अपवादात्मक परिस्थितीत दिला जातो. नेक्स्ट आहे, देशातील पहिल्या वैद्यकीय तंत्रज्ञान गुंतवणूक मंचाचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पियुष गोयल. देशातील पहिल्या वैद्यकीय तंत्रज्ञान गुंतवणूक मंचाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते मार्च 2026मध्ये मुंबई या ठिकाणी करण्यात आले. या मंचाचा मुख्य उद्देश आहे वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स आणि उत्पादकांना गुंतवणुकीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे. याच संदर्भात भारताच्या मेडटेक क्षेत्रासाठी 1000 कोटी रुपयांचा पहिला समर्पित गुंतवणूक निधी सुरू करण्यात आला असून त्याला सेवेची मान्यता मिळाली आहे. हा मंच मेक इन इंडिया मोहिमेला बळ देईल आणि प्रगत वैद्यकीय उपकरणांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल. या निधीमुळे पुढील 3 वर्षात देशात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येण्याची अपेक्षा आहे. नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय गणित दिवस कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 14 मार्च. आंतरराष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी 14 मार्च रोजी साजरा केला जातो. 14 मार्च हा दिवस पाय दिवस म्हणूनही ओळखला जातो, कारण पाय याची किंमत अंदाजे 3.14 आहे. 3 म्हणजे तिसरा महिना आणि 14 तारीख म्हणजे मार्च महिन्यातील 14 तारखेला पाय दिवस साजरा केला जातो. तसेच आंतरराष्ट्रीय गणित दिवसही साजरा केला जातो. हा दिवस युनेस्कोने नोव्हेंबर 2019मध्ये अधिकृतपणे घोषित केला होता. पहिला आंतरराष्ट्रीय गणित दिवस 14 मार्च 2020 रोजी साजरा केला गेला. नेक्स्ट आहे 2026चा T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाला बक्षीस म्हणून BCCIने किती कोटी रुपये जाहीर केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 131 कोटी रुपये. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने 2026चा T20 विश्वचषक जिंकल्याबद्दल भारतीय संघाला 131 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केलेले आहे. ही आतापर्यंत जाहीर केलेली सर्वात मोठी बक्षीस रक्कम आहे. BCCIने 2024मध्ये संघाला 125 कोटी रुपये दिले होते. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडला पराभूत करून भारताने 2026चा T20 क्रिकेट विश्वचषक जिंकलेला होता. T20 विश्वचषकाच्या इतिहासात सलग 2दा ही ट्रॉफी जिंकणारा आणि 3 T20 विश्वचषक जिंकणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. नेक्स्ट आहे भारतीय ऑर्किड महोत्सव 2026चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सिक्कीम. भारतीय ऑर्किड महोत्सव 2026 सिक्कीम राज्यात आयोजित केला गेला. हा महोत्सव पाकयोंग जिल्ह्यातील ICAR राष्ट्रीय ऑर्किड संशोधन केंद्र येथे पार पडला. महोत्सव 7 ते 10 मार्च 2026 या कालावधीत 4 दिवस चालला. या महोत्सवाची संकल्पना सौंदर्य आणि समृद्धीसाठी ऑर्किड्स ही होती. महोत्सवाचा उद्देश भारतात फुलशेतीला प्रोत्साहन देणे, ऑर्किडच्या विविध जातींचे संवर्धन करणे आणि शेतकऱ्यांना उत्पादनासाठी नवीन तंत्रज्ञानाची माहिती देणे हा होता. या महोत्सवात क्वीन ऑफ आर्ट नावाचे एका पॉटमधील ऑर्किड 40,000 रुपये या विक्रमी किमतीला विकले गेले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, अलीकडेच तमिळनाडूतील कोणत्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 मदुराई विमानतळ. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने 10 मार्च 2026 रोजी मदुराई विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून घोषित करण्यास मंजुरी दिली. मदुराई विमानतळ हे तमिळनाडूमधील सर्वात जुन्या विमानतळांपैकी एक आहे. 2010 मध्ये या विमानतळाला कस्टम्स विमानतळाचा दर्जा देण्यात आला होता. आता या विमानतळाला पूर्णपणे आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून मान्यता मिळाली आहे. चेन्नई आणि कोयंबतूर नंतर मदुराई हे तमिळनाडूतील 3रे अधिकृत आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरले आहे. नेक्स्ट आहे पायरेटेड चित्रपट आणि वेब सिरीज संदर्भात केंद्र सरकारने कोणत्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 टेलिग्राम. केंद्र सरकारने पायरेटेड चित्रपट आणि वेब सिरीजच्या अनधिकृत वितरणाप्रकरणी टेलिग्राम या मेसेजिंग प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 11 मार्च 2026 रोजी ही कारवाई केली आहे. जिओ सिनेमा आणि Amazon प्राईम व्हिडिओसह अनेक OTT प्लॅटफॉर्मनी पायरेसीबाबत तक्रार नोंदवली होती. टेलिग्रामवरील चॅनल्सवर मोठ्या प्रमाणावर कॉपीराईट असलेली सामग्री बेकायदेशीरपणे शेअर केली जात असल्याचे आढळले. सरकारने टेलिग्रामला 3142 चॅनल्स तात्काळ बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
या चॅनल्सवर अंदाजे 1166हून अधिक चित्रपट आणि वेब सिरीजचे पायरेटेड दुवे प्रसारित केले जात होते. माहिती तंत्रज्ञान कायदा 2000च्या कलम 79(3)(b) अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. टेलिग्रामला ही बेकायदेशीर सामग्री हटवण्यासाठी केवळ 3 तासांची मुदत देण्यात आली होती. सिनेमॅटोग्राफी सुधारणा कायदा 2023 नुसार पायरसी करणे हा गंभीर गुन्हा मानला जातो. या कायद्यानुसार 3 महिने ते 3 वर्षापर्यंत कारावास आणि दंडाची तरतूद आहे. या कारवाईसोबतच सरकारने पायरसी पसरवणाऱ्या सुमारे 800 वेबसाईट्सवर ही बंदी घातलेली आहे. टेलिग्राम हे 2013 मध्ये सुरू झालेले एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. टेलिग्रामचे संस्थापक पावेल डुरव हे आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच पीटर एल्बर्स यांनी कोणत्या एअरलाईनमधून CEO म्हणून राजीनामा दिला आहे? तर याचे एक उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक 1 इंडिगो. 10 मार्च 2026 रोजी पीटर एल्बर्स यांनी इंडिगो या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपल्या राजीनाम्यासाठी वैयक्तिक कारण असल्याचे सांगितलेले आहे. डिसेंबर 2025 मध्ये इंडिगोला मोठ्या प्रमाणावर उड्डाणे रद्द करावी लागल्यामुळे निर्माण झालेल्या अडचणीनंतर काही महिन्यातच त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. राहुल भाटिया यांनी त्यांच्या राजीनाम्यानंतर अंतरिम CEO म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे. पीटर एल्बर्स यांनी सप्टेंबर 2022 मध्ये इंडिगोच्या CEO पदाचा कार्यभार स्वीकारला होता. इंडिगोचे पूर्ण नाव आहे इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड. इंडिगोची स्थापना 2006 मध्ये राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी केलेली होती. इंडिगोचे मुख्यालय गुरुग्राम येथे आहे. इंडिगो ही भारतातील सर्वात मोठी विमान कंपनी आहे. नेक्स्ट आहे मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिनाच्या सोहळ्यात भारतीय नौदलाचे कोणते जहाज सहभागी झाले होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 INS त्रिखंड. भारतीय नौदलाचे जहाज INS त्रिखंड यांनी मॉरिशसच्या 58व्या राष्ट्रीय दिन सोहळ्यात सहभाग घेतला. INS त्रिखंड यांनी 12 मार्च 2026 रोजी पोर्ट लुईस येथील चॅम्प डी मार्स मैदानावर आयोजित राष्ट्रीय दिन संचलनात भाग घेतला. या संचलनात जहाजाचे पथक, नौदल बँड आणि हेलिकॉप्टर यांचा समावेश होता. या भेटीचा मुख्य उद्देश भारत आणि मॉरिशस यांच्यातील द्विपक्षीय संबंध आणि सागरी सहकार्य अधिक मजबूत करणे हा होता. INS त्रिखंडने 10 ते 13 मार्च 2026 दरम्यान मॉरिशसमध्ये बंदर भेट दिली. या कालावधीत भारतीय नौदलाच्या पथकाने मॉरिशस तटरक्षक दलासाठी प्रशिक्षण सत्रांचे आयोजन केले. 13 मार्च 2026 रोजी पोर्ट लुईस येथून निघताना INS त्रिखंडने CGS व्हॅलियंट या जहाजासोबत संयुक्त सागरी सराव पासेक्स केला. INS त्रिखंड ही भारतीय नौदलातील तलवार वर्गातील स्टेल्थ मार्गदर्शित क्षेपणास्त्र फ्रिगेट आहे. याची रचना हवाई, सागरी आणि पाणबुडी विरोधी युद्धासाठी करण्यात आलेली आहे. INS त्रिखंड ही 19 जून 2013 रोजी भारतीय नौदलात समाविष्ट करण्यात आली. INS त्रिखंड हे जहाज भारत-रशिया भागीदारी अंतर्गत रशियामध्ये बांधण्यात आलेले आहे. त्रिखंड हे नाव 3 टोके असलेल्या पौराणिक बाणावरून घेतले आहे. नेक्स्ट आहे जागतिक किडनी दिवस 2026 कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 12 मार्च 2026 रोजी. जागतिक किडनी दिवस दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो. 2026 मध्ये हा दिवस 12 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला. या दिवसाची सुरुवात 2006 मध्ये आंतरराष्ट्रीय नेफ्रोलॉजी सोसायटी आणि आंतरराष्ट्रीय किडनी फाउंडेशन महासंघ यांनी संयुक्तपणे केली. या दिवसाचा उद्देश किडनीचे संपूर्ण आरोग्यातील महत्त्व पटवून देणे आणि किडनीच्या आजारांबाबत जागरूकता वाढवणे हा आहे. या दिवसाचे महत्त्व म्हणजे किडनी आजारांचे प्रमाण कमी करणे आणि त्यांच्या परिणामांविषयी समाजात जनजागृती निर्माण करणे. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्री प्रीमध्ये सुवर्णपदक जिंकणारे शैलेश कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 उंच उडी. शैलेश कुमार हे उंच उडी खेळाशी संबंधित आहेत. मार्च 2026 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये त्यांनी 1.84 मीटर उंच उडी मारून सुवर्णपदक जिंकले. सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी 1.91 मीटर उडी मारून सुवर्णपदक पटकावले, जो आशियाई आणि चॅम्पियनशिप विक्रम ठरला. ते T63 T42 पॅरा ॲथलेटिक्स श्रेणी स्पर्धा करतात, जी मुख्यतः पाय गमावलेल्या खेळाडूंसाठी आहे. शैलेश कुमार बिहारमधील जमुई जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी 2023च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये सुवर्णपदक आणि 2023च्या जागतिक चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदकही जिंकलेले आहे. नेक्स्ट आहे भारताच्या महिला हॉकी संघाने कोणत्या देशाला पराभूत करून महिला हॉकी विश्वचषक 2026 साठी पात्रता मिळवली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इटली. भारतीय महिला हॉकी संघाने इटलीचा पराभव करून महिला हॉकी विश्वचषक 2026 साठी पात्रता निश्चित केली आहे. हा निर्णायक सामना हैदराबाद येथे खेळल्या गेलेल्या FIH महिला विश्वचषक पात्रता फेरीच्या उपांत्य सामन्यात झाला. महिला हॉकी विश्वचषक 2026चे आयोजन 15 ते 30 ऑगस्ट 2026 दरम्यान नेदरलँड्स आणि बेल्जियम येथे करण्यात येणार आहे.
पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव पत्करावा लागला आणि भारतीय संघ उपविजेता ठरला. नियमानुसार पहिल्या 3 क्रमांकावर राहणारे संघ म्हणजे इंग्लंड, भारत आणि स्कॉटलंड हे विश्वचषकासाठी पात्र ठरलेले आहेत. या पात्रता स्पर्धेत भारताच्या नवनीत कौरला प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हा किताब देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत एकूण 16 संघ सहभागी होतील. नेक्स्ट आहे 9 मार्च 2026 रोजी के.एन. पन्नीकर यांचे निधन झाले. ते कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इतिहासकार. भारतीय इतिहासकार के.एन. पन्नीकर यांचे 9 मार्च 2026 रोजी वयाच्या 89व्या वर्षी तिरुवनंतपुरम येथे निधन झाले. त्यांचे पूर्ण नाव कंदियूर नारायण पन्नीकर होते. ते आधुनिक भारतीय इतिहासाचे गाढे अभ्यासक असून मार्क्सवादी इतिहास लेखक परंपरेतील एक प्रमुख इतिहासकार होते. त्यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ येथे इतिहास विषयाचे प्राध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेली आहे. त्यांनी श्री शंकराचार्य संस्कृत विद्यापीठचे कुलगुरू म्हणूनही काम केले. केरळ राज्य उच्च शिक्षण परिषदेचे उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडलेली होती. त्यांनी राजस्थान विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन येथे प्राध्यापक म्हणून काम केले. त्यांचे संशोधन वसाहतकालीन भारत, सांस्कृतिक इतिहास आणि दक्षिण भारतातील शेतकरी चळवळींवर केंद्रित होते. त्यांनी कल्चर, आयडिओलॉजी, हेगमनी, इंटेलेक्च्युअल्स अँड सोशल कॉन्सेन्सेस इन कॉलोनियल इंडिया यासह अनेक महत्त्वाची पुस्तके लिहिलेली आहेत. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने भारताकडून ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी करार केला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंडोनेशिया. मार्च 2026 मध्ये इंडोनेशियाने भारतासोबत ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा करार केला आहे. या कराराची किंमत सुमारे 200 ते 350 दशलक्ष डॉलर्स असू शकते, म्हणजेच अंदाजे 1600 ते 2900 कोटी रुपये. यापूर्वी भारताने 19 एप्रिल 2024 रोजी फिलिपिन्सला ब्रह्मोस क्षेपणास्त्रे सुपूर्द केली होती. भारताने फिलिपिन्ससोबत जानेवारी 2022 मध्ये 375 दशलक्ष डॉलर्स किमतीचा करार केला होता. या कराराचा उद्देश इंडो पॅसिफिक प्रदेशात भारत-इंडोनेशिया संरक्षण भागीदारी मजबूत करणे हा आहे. ब्रह्मोस क्षेपणास्त्र हे एक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र असून ते भारत आणि रशिया यांनी संयुक्तपणे विकसित केलेले आहे. या क्षेपणास्त्राचा पल्ला सुमारे 290 किलोमीटर ते 450 किलोमीटर आहे. भारत आणि रशिया यांच्यात ब्रह्मोस संदर्भात 1998 मध्ये करार झाला होता. भारतीय लष्कराला सर्वप्रथम 2007 साली ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाले. ब्रह्मोस 2 सध्या विकासाधीन असून त्याचा पल्ला सुमारे 1500 किलोमीटर असण्याची शक्यता आहे. नेक्स्ट आहे न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक कोण बनल्या आहेत? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आर.एम. नचमई. आर.एम. नचमई या न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत कार्यरत असलेल्या अणुऊर्जा प्रकल्पाच्या पहिल्या महिला मुख्य अधीक्षक बनल्या आहेत. त्यांनी 15 मार्च 2026 रोजी कर्नाटकातील कैगा जनरेटिंग स्टेशन्स युनिट 3 आणि 4 चा कार्यभार स्वीकारला. त्यांना अणुऊर्जा प्रकल्प संचालनालयाचा 35 वर्षांहून अधिक अनुभव आहे. त्यांनी 1991 मध्ये NPPCI मधील आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी त्यांना विक्रम साराभाई पुरस्कार तसेच अनेक वेळा NPCIL विशेष योगदान पुरस्कार मिळाले आहेत. त्या मद्रास विद्यापीठाच्या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी शाखेच्या पदवीधर आहेत. भारतातील अणुऊर्जा क्षेत्रात ऑपरेशन्स, मेंटेनन्स आणि अभियांत्रिकी सहाय्य विभागाचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. नेक्स्ट आहे धूम्रपान निषेध दिन 2026 कधी साजरा करण्यात आला? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 11 मार्च. राष्ट्रीय धूम्रपान निषेध दिन दरवर्षी मार्च महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी साजरा केला जातो. 2026 मध्ये हा दिवस 11 मार्च रोजी पाळण्यात आला. या दिवसाचा मुख्य उद्देश धूम्रपान करणाऱ्या व्यसन सोडण्यासाठी प्रोत्साहित करणे आणि तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांबद्दल जनजागृती करणे हा आहे. हा दिवस सर्वप्रथम 1984 मध्ये युनायटेड किंगडममध्ये सुरू झाला आणि आता जागतिक स्तरावर साजरा केला जातो. नेक्स्ट आहे बर्जीस देसाई यांची कोणत्या संस्थेवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग. मार्च 2026 मध्ये बर्जीस देसाई यांची राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगावर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या आयोगामध्ये पारसी म्हणजेच झोराष्ट्रियन समुदायाचे प्रतिनिधित्व करत आहेत. बर्जीस देसाई हे एक सुप्रसिद्ध कॉर्पोरेट वकील, लेखक आणि स्तंभलेखक आहेत. त्यांनी JB दादाचंदजी अँड कंपनी आणि AZB अँड पार्टनर्स या कायदेशीर संस्थांमध्ये वरिष्ठ पदे भूषवलेली आहेत. त्यांनी मोदीज मिशन, ओ दोज पारसीज आणि द बावाजी हे पुस्तक लिहिलेली आहेत. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग कायद्यानुसार त्यांची नियुक्ती 3 वर्षांच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायाच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी सरकारला सल्ला देणे ही आयोगाची मुख्य जबाबदारी आहे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग स्थापना वर्ष बघा 17 मे 1993 रोजी स्थापना झाली.
राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992च्या कायद्यानुसार ही स्थापना करण्यात आलेली आहे. मान्यताप्राप्त अल्पसंख्याक मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन. याचे उद्दिष्ट आहे अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण करणे. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि 5 सदस्य असतात. नेक्स्ट आहे फ्रीडम शील्ड 2026चा लष्करी सराव कोणत्या देशांमध्ये आयोजित करण्यात आला? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमेरिका आणि दक्षिण कोरिया. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील फ्रीडम शील्ड 2026 हा संयुक्त लष्करी सराव 9 मार्च ते 19 मार्च 2026 दरम्यान पार पडला. हा सराव दक्षिण कोरियामध्ये कोरियन द्वीपकल्पात आयोजित करण्यात आला. या सरावाचा मुख्य उद्देश उत्तर कोरियाकडून निर्माण होणाऱ्या अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र धोक्यांना तोंड देण्यासाठी संरक्षण सज्जता वाढवणे हा आहे. या सरावात सुमारे 18,000 दक्षिण कोरियन सैनिक सहभागी झाले होते. हा सराव प्रामुख्याने संगणकीय सिम्युलेशनवर आधारित असून त्यासोबत प्रत्यक्ष क्षेत्रीय सराव देखील करण्यात आले. वॉरियर शील्ड नावाच्या क्षेत्रीय प्रशिक्षण सरावाचाही यात समावेश करण्यात आला होता. या सरावात भूदल, हवाई दल, नौदल, अवकाश आणि सायबर क्षेत्रातील संयुक्त कारवायांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. सायबर हल्ले आणि अंतराळातून येणाऱ्या धोक्यांना तोंड देण्यावर विशेष भर देण्यात आला. दरवर्षीप्रमाणेच उत्तर कोरियाने या सरावाचा निषेध करून याला युद्धाची तालीम असे संबोधले आहे. नेक्स्ट आहे जल महोत्सव 2026च्या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 गुजरात. जल महोत्सव 2026च्या देशव्यापी अभियानाचा शुभारंभ गुजरात राज्यातून करण्यात आला. CR पाटील यांनी 8 मार्च 2026 रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त रहेजगाव, नवसारी जिल्हा येथून या महोत्सवाची सुरुवात केली. हा महोत्सव 8 मार्च ते 22 मार्च 2026 या कालावधीत देशभर आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पेयजल आणि स्वच्छता विभाग म्हणजे जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत केले गेले. या मोहिमेचा मुख्य उद्देश जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थापनात लोकसहभाग वाढवणे आणि जलसंधारणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. 11 मार्च 2026 रोजी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे राष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. या अभियानाची टॅगलाईन आहे गाव का उत्सव देश का महोत्सव. नेक्स्ट आहे केंद्र सरकारने जल जीवन मिशन कधीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे? याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2028. जल जीवन मिशनला केंद्र सरकारने डिसेंबर 2028 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील 10 मार्च 2026 रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या योजनेची पुनर्रचना करून तिला JJM 2.0 स्वरूप देण्यात आलेले आहे. यापूर्वी हे मिशन 2024 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य होते, जे आता वाढवून डिसेंबर 2028 करण्यात आलेले आहे. या मिशनसाठी एकूण खर्च 8.69 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे, ज्यामध्ये केंद्राचा वाटा 3.59 लाख कोटी रुपये एवढा आहे. या योजनेचे मुख्य उद्दिष्ट देशातील 19.36 कोटी ग्रामीण कुटुंबांना नळाद्वारे शाश्वत पाणीपुरवठा सुनिश्चित करणे हा आहे. या योजनेचा भर केवळ पायाभूत सुविधा उभारण्याऐवजी सातत्यपूर्ण आणि विश्वासार्ह सेवा पुरवण्यावर असेल. सुजलाम भारत उपक्रमांतर्गत पाणीपुरवठा योजनांचे डिजिटल मॅपिंग आणि तांत्रिक सुधारणा केल्या जाणार आहेत. प्रत्येक गावाला सुजल गाव सेवा क्षेत्र ओळख क्रमांक देऊन संपूर्ण पाणीपुरवठा प्रणाली अधिक पारदर्शक केली जाणार आहे. नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशाने वांशिक ऐक्य आणि प्रगतीला प्रोत्साहन देण्याशी संबंधित नवीन कायदा संमत केला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 3 चीन. चीनने वांशिक ऐक्य आणि प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन कायदा संमत केला आहे. या कायद्याचे नाव आहे वांशिक ऐक्य आणि प्रगती प्रोत्साहन कायदा. चीनच्या नॅशनल पीपल्स काँग्रेसने 12 मार्च 2026 रोजी या कायद्याला मंजुरी दिली आहे. हा कायदा 1 जुलै 2026 पासून लागू होणार आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश आहे चीनमधील 56 वांशिक गटांमध्ये राष्ट्रीय एकात्मता वाढवणे. या कायद्याद्वारे चीनी राष्ट्रासाठी समुदायाची प्रबळ भावना निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या कायद्यानुसार चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली वांशिक एकता राखण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. सरकारी संस्था, शाळा आणि व्यवसायांना वांशिक ऐक्याचा प्रचार करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या कायद्यात मॅड्रिन भाषा आणि चीनी संस्कृतीच्या प्रसाराला प्राधान्य देण्यात आले आहे. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना बालवाडीपासून माध्यमिक शिक्षणापर्यंत मॅड्रिन भाषेत शिक्षण देणे अनिवार्य करण्यात आले आहे. काही मानवाधिकार संघटनांनी या कायद्यामुळे तिबेटी, उइघुर आणि इतर अल्पसंख्याक समुदायाच्या सांस्कृतिक ओळखीवर परिणाम होऊ शकतो अशी चिंता व्यक्त केलेली आहे. नेक्स्ट आहे महाराष्ट्र सरकारने धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 कोणत्या उद्देशाने मंजूर केला आहे? याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 2 बळजबरी, प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी. महाराष्ट्र सरकारने धर्मस्वातंत्र्य अधिनियम 2026 मंजूर करून बळजबरी, प्रलोभन किंवा फसवणुकीद्वारे होणारे धर्मांतर रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. 6 मार्च 2026 रोजी राज्य मंत्रिमंडळाने या विधेयकाच्या मसुद्याला अधिकृत मंजुरी दिली.
13 मार्च 2026 रोजी हे विधेयक राज्य विधानसभेत चर्चेसाठी मांडण्यात आले. 16 मार्च 2026 रोजी विधानसभेने या विधेयकाला मंजुरी दिली आणि त्याचे कायद्यात रूपांतर होण्याचा मार्ग मोकळा झाला. या कायद्यानुसार सर्वसाधारण गुन्ह्यासाठी किमान 7 ते 10 वर्ष कारावास आणि 5 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. महिला, अल्पवयीन किंवा अनुसूचित जाती जमातींशी संबंधित प्रकरणांमध्ये अधिक कठोर शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. स्वेच्छेने धर्मांतर करण्यापूर्वी संबंधित व्यक्तीने जिल्हा दंडाधिकाऱ्याकडे पूर्वसूचना देणे बंधनकारक करण्यात आले आहे. केवळ धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह या कायद्याअंतर्गत अवैध ठरवले जाऊ शकतात. धर्मांतर बळजबरीने झालेले नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्ती किंवा संस्थेवर ठेवण्यात आली आहे. नेक्स्ट आहे अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने स्पष्ट केले आहे की 22 डिसेंबर 2032 रोजी कोणता लघुग्रह चंद्रावर आढळणार नाही. तर याचे योग्य उत्तर आहे बघा पर्याय क्रमांक 1 2024 YR4. अमेरिकेची अंतराळ संस्था नासाने स्पष्ट केले आहे की 2024 YR4 हा लघुग्रह 22 डिसेंबर 2032 रोजी चंद्रावर आढळणार नाही. सुरुवातीला शास्त्रज्ञांनी या लघुग्रहाच्या चंद्रावर आढळण्याची सुमारे 4.3% शक्यता वर्तवली होती. फेब्रुवारी 2026 मध्ये जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपद्वारे केलेल्या नवीन निरीक्षणानंतर लघुग्रहाचा मार्ग अधिक अचूकपणे निश्चित करण्यात आला. नवीन गणनानुसार हा लघुग्रह चंद्रापासून सुमारे 21,200 किलोमीटर अंतरावरून सुरक्षितपणे जाणार आहे. 2024 YR4 हा लघुग्रह डिसेंबर 2024 मध्ये शोधण्यात आला होता. सुरुवातीला तो पृथ्वीला धडकू शकतो अशी भीती व्यक्त करण्यात आली होती, परंतु नंतर ती शक्यता नाकारण्यात आली. या लघुग्रहाचा व्यास सुमारे 60 मीटर आहे. शास्त्रज्ञांच्या मते जरी हा लघुग्रह चंद्रावर आढळला असता तरी चंद्राच्या कक्षेत कोणताही मोठा बदल झाला नसता. लघुग्रह हे सूर्याभोवती फिरणारे लहान खगोलीय पिंड असतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सुश्रुत अरविंद धर्माधिकारी. न्यायमूर्ती सुश्रुत अरविंद धर्माधिकारी यांनी 6 मार्च 2026 रोजी मद्रास उच्च न्यायालयाचे 55वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. चेन्नई येथील राजभवन येथे तमिळनाडूचे राज्यपाल RN रवी यांनी त्यांना पदाची शपथ दिली. त्यांनी मनेंद्र मोहन श्रीवास्तव यांची जागा घेतली, जे 5 मार्च 2026 रोजी सेवानिवृत्त झाले. यापूर्वी ते केरळ उच्च न्यायालय येथे न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. ते मूळचे मध्य प्रदेशचे असून त्यांनी 1992 मध्ये जबलपूर येथे वकील म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. सर्वोच्च न्यायालय कॉलेजियम यांनी 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या नावाची शिफारस केलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.